आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य महिला शक्ती परिषद होणार असल्याची माहिती परिषदेच्या स्वागत अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मंगळवारी 12 मार्च रोजी कोल्हापूर इथं शाहू स्मारक भवन दसरा चौक सभागृहात भव्य महिला शक्ती परिषद होणार आहे। रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे पिंपरी चिंचवड यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे। भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक या उद्घाटन करतील, तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून संगीताताई आठवले पुणे, वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आशाताई लांडगे मुंबई, रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अभया सोनवणे, मुंबई पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी मुंबई प्रदेश अध्यक्ष उषाताई रामलू परिषदेत संबोधित करतील। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशालीताई क्षीरसागर यांच्यासह ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका डॉक्टर स्मिता गिरी, भारतीय महिला मंचच्या अध्यक्ष ॲडव्होकेट करुणा विमल या प्रमुख अतिथी राहणार आहेत। या महिला शक्ती परिषदेच्या निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महिलांना रिपब्लिकन शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। यामध्ये सामाजिक समतेसाठी भरीव योगदानाबद्दल तृतीयपंथी दुर्गा रणजित पिसाळ यांना सामाजिक समता पुरस्कारानं विशेष गौरवण्यात येणार आहे। साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर शोभा अनिल म्हमाणे चाळके यांना रिपब्लिकन साहित्य शक्ती पुरस्कार, राजकीय चळवळीतील योगदानाबद्दल प्राध्यापिका पुष्पलता मच्छिद्र सकटे यांना राजकीय शक्ती पुरस्कार, सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल शिवाली शिवाजीराव आवळे यांना रिपब्लिकन समाज परिवर्तन शक्ती पुरस्कार, तर उद्योग क्षेत्रातील भरारीबद्दल सौ वर्षा दिलीप मोहिते यांना रिपब्लिकन उद्योग शक्ती पुरस्कार, बौद्ध चळवळीतील कार्याबद्दल पूनम मेधावी यांना धम्मशक्ती पुरस्कार, संपदा मुळेकर यांना मातृपितृ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय नेत्या आयु सीमाताई आठवले यांच्या प्रेरणेनं कार्यरत असलेल्या महिला आघाडीच्या वतीनं या परिषदेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी संदर्भात 7 ठराव करण्यात येणार। देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हे ठराव पाठवले जाणार आहेत, असंही रुपाताई वायदंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। या परिषदेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा जिल्ह्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातून महिला प्रतिनिधी सहभागी होतील। महिलांवर होणारे अन्याय, महिला सुरक्षतेकरिता असलेल्या शक्ती कायदा विषयावर परिषदेत चर्चा होईल। रिपब्लिकन पक्षातील महिला चळवळ आणि कार्य याबद्दल लक्षवेधी भूमिका परिषदेत ठरणार आहे, असं परिषदेच्या स्वागत अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी सांगितलंय। मजूर, कामगार आणि महिलांच्या पाठीशी कृतिशील पद्धतीने महिलांच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा संपूर्ण देशभर कार्यरत आहे आणि याच पक्षाच्या माध्यमातून 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 12 मार्च मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक पुरोगामी विचारांचं सभागृह शाहू स्मारक भवन येथे पक्षाच्या वतीनं भव्य महिला शक्ती परिषद आयोजित केलेली आहे। सदर परिषदेच्या उद्घाटिका म्हणून भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय अरुंधती महाडिकताई, त्याच पद्धतीनं पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांताताई सोनकांबळे या परिषदेच्या अध्यक्षा आहेत, तर संगीताताई आठवले वरिष्ठ उपाध्यक्षा, त्याच पद्धतीनं केंद्र कमिटीच्या आशाताई लांडगे, ॲडव्होकेट अभयाताई सोनवणे, उषाताई रामलू या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। या परिषदेमध्ये जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कामात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना रिपब्लिकन शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अन्यायी वसुलीच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने पुकारलेला जो काही लढा होता, त्या लढ्यानं पश्चिम महाराष्ट्रात काम करून पश्चिम महाराष्ट्रातील महिलांना या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महिलांना शक्ती दिली आणि याच आंदोलनाची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून आज हा रिपब्लिकन महिला शक्ती परिषद कोल्हापूर जिल्ह्यात साजरी होत आहे। समस्त महिला वर्गाला या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मी परिषदेची स्वागत अध्यक्षा या नात्यानं रुपाताई वायदंडे करत